Now question number 3 from exercise 3.2. आता एक्झरसाइज 3.2 मधले पहिले दोन क्वेश्चन कुठे गेले तर ते पोलर कॉर्डिनेट्सवर आहेत. ऑलरेडी आपण पोलर कॉर्डिनेट्सची कन्सेप्ट शिकलो, त्या लेक्चरमध्ये हे दोन क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. तिसरा क्वेश्चन मी इथे सॉल्व करून देतो. आता हे सगळे आत्ता प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ज्या कन्सेप्ट शिकलो आहे, साईन रूल, कोसाईन रूल, त्याच्यानंतर प्रोजेक्शन रूल, त्याचे ॲप्लिकेशन्स, मग नेपियर्स ॲनॉलॉजी, हाफ अँगल फॉर्म्युले, हेरॉन्स फॉर्म्युला, त्याच्यानंतर अजून काय शिकलो आपण, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, हाफ बी सी साईन ए किंवा हाफ ए सी साईन बी किंवा हाफ ए बी साईन सी, हे फॉर्म्युले शिकलो ना. तर त्या सगळ्यांचे ॲप्लिकेशन आता ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम्स इथे शिकतो आहे आपण 3.2 मध्ये. तर क्वेश्चन 3 सॉल्व करायला घेऊ आपण. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी इफ ए इज इक्वल टू, अँगल ए किती दिला आहे 45 डिग्री, अँगल बी किती दिला आहे 60 डिग्री. ठीक आहे. आता तुम्हाला फाइंड द रेशिओ ऑफ इट्स साइड्स हे विचारलं आहे. आता अँगल ए बी आणि सी ह्या सगळ्यांचे ॲडिशन किती होते 180 डिग्री ट्रायंगलसाठी, इन ट्रायंगल ए बी सी. मग आता दोन अँगल तर दिलेले आहेत इथे, तिसरा अँगल तुम्हाला फाइंड आउट करता येईल. किती होईल तो, अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस हे 105 डिग्री, तर किती होतं ते सी इज इक्वल टू 75 डिग्री. ट्रायंगलच्या तीन अँगलमध्ये तुम्हाला ए बी सी, तर एची व्हॅल्यू किती दिलेली आहे 45 डिग्री, बीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 60 डिग्री, आणि थर्ड अँगल आपण फाइंड आउट केला इथे, तो मिळाला 75 डिग्री. तर तुम्हाला ह्या साईडचा रेशो विचारला, एच्या अपोजिट साईड स्मॉल ए, बीच्या अपोजिट साईड स्मॉल बी, सीच्या अपोजिट साईड स्मॉल सी. तर तुम्हाला हे ए इज टू बी इज टू सी विचारलेलं आहे. आता ए इज टू बी इज टू सी कसं काढायचं, तर साईन रूल आहे आपल्याकडे, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू बी अपॉन साईन बी इज इक्वल टू सी अपॉन साईन सी. बरोबर आहे. तर आता इथे चारही अँगलच्या व्हॅल्यू आपण जर पुट केल्या, ए अपॉन साईन काय आहे, एची व्हॅल्यू 45 डिग्री, बी अपॉन साईन 60 डिग्री, आणि सीची व्हॅल्यू किती आली, सी अपॉन साईन 75 डिग्री. आता इथे ए अपॉन साईन 45 तुम्हाला माहीत आहे, बी अपॉन साईन 60ची व्हॅल्यू किती आहे साईन 60 डिग्री √3/2. त्याच्यानंतर सी अपॉन ही साईन 75 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, तर ती आपण कशाने काढू शकतो, साईन 75 डिग्री इज इक्वल टू साईन 30 + 45 ॲडिशन अँगल्स. 11वीत शिकलो ना आपण साईन ए प्लस बी वगैरे. मग साईन ए प्लस बी 75 डिग्रीला मी असं लिहिलं. मग साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग साइन 30ची व्हॅल्यू हाफ, कॉस 45ची व्हॅल्यू किती 1/√2 प्लस कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 आणि ही 1/√2. आता इथे हे काय होईल 1 + √3 अपॉन 2√2 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला साईन 75 डिग्रीची. मग आता इथे ह्या रेफरन्सवरून ती व्हॅल्यू मी इथे पुट करतो, 1 + √3 अपॉन 2√2. आता तुम्हाला ए इज टू बी इज टू सीचा रेशो विचारला आहे, म्हणजेच तो रेशो काय होणार, तो रेशो हा होईल 1/√2 इज टू √3/2 इज टू दिस. हे फक्त सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, तुम्हाला आणखी सिम्प्लिफाय करायचं आहे, तुम्हाला फायनल आन्सर मिळतं. समजलं. आणखी सिम्प्लिफाय करायला आणि फायनल आन्सर काढा. काही डाऊट असेल तर लाईव्ह लेक्चरमध्ये विचारा. हे तुम्हाला नाही जमलं सिम्प्लिफाय करायला तर लाईव्ह लेक्चरमध्ये विचारा मला. ठीक आहे. राईट डाऊन. इथे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन ऑफ B - C अपॉन 2 इज इक्वल टू
बी मायनस सी अपॉन ए कॉस ए बाय 2 हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला हे फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवायचे. मी इथे रेफरन्ससाठी लिहितो. बघा, ट्रायंगलवरून जे शिकवलं ना तुम्हाला, साइन ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए प्लस बी इज इक्वल टू काय आहे हे नेहमी लर्न ठेवायचं. साइन नंतर हाफ अँगलवाले फॉर्म्युले आपण रिवाईज केले होते. त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू काय आहे. तर साइन ए प्लस बी इज इक्वल टू काय आहे, साइन सी आहे. कॉस ए प्लस बी इज इक्वल टू काय आहे, मायनस कॉस सी आहे. साइन ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू काय आहे, कॉस सी बाय 2 आहे. आणि कॉस ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू काय आहे, साइन सी बाय 2 आहे. हे लर्न पाहिजे ट्रायंगलवरून, मी जे प्रूव्ह केलं आहे प्रिव्हियस पार्टमध्ये. तर ह्या फॉर्म्युलांचा यूज होतो, आपल्याला खूप शॉर्टमध्ये आन्सर येतं. त्याच्यानंतर आपल्याला साइन रूल माहीतच आहे. साइन रूल काय आहे रे, बी इज इक्वल टू साइन रूल. साइन रूल काय आहे, साइन रूल बी इज इक्वल टू के साइन बी, सी इज इक्वल टू के साइन सी, आणि ए इज इक्वल टू काय असतं, के साइन ए असतं. बरोबर आहे. ए इज इक्वल टू काय, के साइन ए. और तुम्ही साइन बी इज इक्वल टू काय लिहू शकता सिमिलरली. ओके. नाव आता त्याची RHS घेऊया. RHS इज इक्वल टू काय आहे, बी मायनस सी अपॉन स्मॉल ए, बी मायनस सी अपॉन स्मॉल ए इंटू कॉस ए बाय 2 आहे. ठीक आहे. तर LHSला आपल्याला हे आलं पाहिजे. नाव बी साइन रूलवरून बीची व्हॅल्यू काय आहे, के साइन बी, मायनस सीची व्हॅल्यू काय आहे, के साइन सी आहे, डिवायडेड बाय एची व्हॅल्यू काय आहे, के साइन ए आहे. के साइन ए इथं कॅपिटल पाहिजे हां, इंटू कॉस ए बाय 2 इज इक्वल टू, आता इथे के कॉमन येतो आणि ह्या के बरोबर कॅन्सल होतो. खाली शिल्लक काय राहील, साइन बी मायनस साइन सी डिवायडेड बाय साइन ए इंटू कॉस ए बाय 2. आता आपण साइन सी मायनस साइन डीचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करूया. काय फॉर्म्युला येतो, साइन बी मायनस साइन सी, हे साइन सी मायनस साइन डी वाला फॉर्म्युला, साइन सी प्लस साइन डी वाला फॉर्म्युला, कॉस सी प्लस कॉस डी आणि कॉस सी मायनस कॉस डी वाला फॉर्म्युला. तर साइन सी प्लस साइन डी काय आहे, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. हे साइन सी मायनस डी असेल तर ते 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2 वगैरे येतं. बरोबर आहे. आता मी खालचे दोन लिहित नाही, तर आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, सेकंड फॉर्म्युला. मग काय होईल तो, 2 कॉस सी प्लस डी, म्हणजे इथे काय होईल, बी प्लस सी अपॉन 2 आणि साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय, आता हे पुढचं कॉस ए बाय 2 तसंच राहू द्यात. आता मला सांगा, साइन ए, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय आहे, 2 साइन थीटा कॉस थीटा. साइन 2a चा फॉर्म्युला काय आहे, 2 साइन ए कॉस ए. जेव्हा आपण हा 2 काढतो तेव्हा इकडे ए बाय 2 होतं, म्हणजे जिथं साइन एचा फॉर्म्युला काय आहे, 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2. नाव आता इथे कॅन्सल काय काय होतं रे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट होतो. अजून काय कॅन्सल आउट होतं, तर इथे बघा कॉस ए बाय 2 आणि हे कॉस ए बाय 2
कॅन्सल होतं आहे, कॉस ए बाय टू आणि कॉस ए बाय टू कॅन्सल होतं आहे. आता अजून वेगळ्या कलरने काय कॅन्सल होतं आहे ते दाखवतो तुम्हाला. आता फॉर्म्युला काय आहे रे, कॉस बी बाय टू कॉस हे बघा बी प्लस सी बाय टू हा फॉर्म्युला यूज करायचा आहे इथे. इथे ए प्लस बी बाय टू इज इक्वल टू साईन सी बाय टू आहे. तर हे बी प्लस सी घेतलं बघा, ए आणि बी दोन अँगल आहेत, उरलेला अँगल इकडे येतो. इथं बी आणि सी दोन अँगल आहे, उरलेला अँगल इकडे येईल. म्हणजे ह्या फॉर्म्युलावरून काय फॉर्म्युला तयार होतो, कॉस बी प्लस सी बाय टू, ए आणि बी तेव्हा इकडे सी, इथं बी आणि सी तेव्हा इकडे काय होणार, उरलेला अँगल ए. आता हा फॉर्म्युला मिळाला की नाही, डायरेक्ट इथं ब्ल्यू कलरमध्ये लिहिला. म्हणजे ह्याची एल एच एस इथे आहे आणि टी आर एच एस खाली आहे, म्हणजे डायरेक्ट कॅन्सल आउट झाले की नाही. मग आता ह्या सगळ्या टर्म्स कॅन्सल झाल्या, खाली काय शिल्लक राहिलं रे, इज इक्वल टू साईन बी मायनस सी अपॉन टू आणि तीच आहे त्याची एल एच एस इज इक्वल टू एल एच एस. समजलं, हेन्स प्रूव्ड. ह्या चार फॉर्म्युल्यांवर व्यवस्थित कमांड आली पाहिजे. साईन रूल, कोसाईन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजे साईन ए बाय टू, कॉस ए बाय टू, टॅन ए बाय टू लर्न पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला नेपियर्स ॲनॉलॉजीज लर्न पाहिजे 3 फॉर्म्युले. त्यानंतर हेरॉन्स फॉर्म्युला लर्न पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला हाफ बी सी साईन ए, हाफ ए सी साईन बी, हाफ ए बी साईन सी, हे फॉर्म्युले लर्न पाहिजेत. फॉर्म्युले आहेत फक्त, जास्त आहेत, थोडी प्रॅक्टिस करा, ते आपोआप लर्न होतात. ठीक आहे. आता इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे सगळं लिहून घ्यायचं आहे. राईट डाऊन. डन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट ट्वाईस ऑफ, हे ब्रॅकेटमध्ये आहे सगळं, ए साईन सी बाय टू प्लस सी साईन ए बाय टू इज इक्वल टू ए मायनस बी प्लस सी. ठीक आहे. आता एल एच एस घेऊन आपण इथे प्रूव्ह करूया. एल एच एस, त्याच्या अगोदर जे फॉर्म्युले लागतात ते इथे लिहितो मी. ठीक आहे. जे जे लागतील ते फॉर्म्युले मी रेफरन्स देतो. एल एच एस, एल एच एस 2 इंटू ए साइन सी बाय टू प्लस सी साइन ए बाय टू साइन ए बाय टू. ठीक आहे, लिहिलं. नाव 2 इंटू, आता ए इंटू साइन सी बाय टू, साइन सी बाय टू आणि साइन ए बाय टू हे फॉर्म्युले यूज करायचे. त्याच्या अगोदर इकडे लक्षात घ्या, साइन ए बाय टू काय फॉर्म्युला आहे आपल्याला, साइन ए बाय टूला कशाने, साइन ए बाय टूला कशाने रिप्लेस करता येईल, साइन सी बाय टू आणि साइन ए बाय टूला कशाने रिप्लेस करता येईल, हाफ अँगल फॉर्म्युले वगैरे काय आहे आठवतं का तुम्हाला, साइन सी बाय टू वगैरे. बघा इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रूव्ह करता येतं. एक तर एल एच एस आर एच एस घेऊन सुद्धा असं सिम्प्लिफाय करता येईल, किंवा एल एच एस घेऊन पण हे पुढे सिम्प्लिफाय करता येतं. एकदम इंटरेस्टिंग आहे हे. तर ए साइन सी बाय टू, आता साइन सी बाय टू, साइन स्क्वेअर ए बाय टू इज इक्वल टू काय आहे, सॉरी साइन सी बाय ए बाय टूचा फॉर्म्युला आणि साइन सी बाय टूचा फॉर्म्युला सांगा. काय फॉर्म्युला आहे, साइन ए बाय टू स्क्वेअर रूटमध्ये, एक मिनिट मला प्रॉब्लेम चेक करू द्या. थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे प्रॉब्लेममध्ये, इथे माझ्याकडून झालं आहे ते, तर ते मी इथे स्क्वेअर आहे, रेड कलरने दुरुस्त करतो. इथे आहे स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे स्क्वेअर, इथे स्क्वेअर. बघा ए इंटू, आता 1 मायनस कॉस थीटा कॉस 2 थीटा कॉस 2 थीटा आणि 1 प्लस कॉस 2 थीटा. काय फॉर्म्युला आहे, 1 मायनस कॉस 2 थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस कॉस 2 थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा आहे, 2 कॉस स्क्वेअर थीटा आहे. बरोबर. मग आता इथे काय लिहिता येईल, हे तर
हा 2 जर काढला इथे, हा 2 जेव्हा तुम्ही इकडे काढता तेव्हा हे θ/2 होईल. हा 2 तुम्ही इथे काढला तर हे θ/2 होतं. याच्यावरून फॉर्म्युले काय येतात दोन वेगळे. 1 मायनस दिस गिव्स 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर θ/2 अँड दिस गिव्स 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर θ/2. तर लक्षात आले हे फॉर्म्युले. आता व्यवस्थित लिहून ठेवलं आहे. हे बेसिक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून हा 2 काढला की इकडे θ/2 येतं. हा बेसिक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून हा 2 काढला की इकडे θ/2 येतं. मग आता त्या फॉर्म्युलानुसार इथे काय होईल रे, a इंटू साइन स्क्वेअर c/2. इथं c/2 आहे θऐवजी, तर इथे काय आलं पाहिजे, इथे ह्या फॉर्म्युलानुसार हे फॉर्म्युला यूज करतोय आपण, दिस वन 2 साइन स्क्वेअर θ/2. तर इथे 2 हे काय आहे, साइन स्क्वेअर θ/2. आता हा 2 इकडे ट्रान्सपोज करावा लागेल ना आपल्याला, बरोबर आहे. हा 2 जर ट्रान्सपोज केला तर अजून एक फॉर्म्युला याच्यावरून काय मिळेल, कुठे लिहू, ठीक आहे डायरेक्टच बघा. हे साइन स्क्वेअर θ/2 हा 2 जर इकडे ट्रान्सपोज केला, हा 2 जर इकडे ट्रान्सपोज केला तर काय होईल, ते असं होईल की नाही, बरोबर आहे. हा 2 काढून टाकतो इथे मी. तसंच हा 2 इकडे ट्रान्सपोज केला तर हे अपॉन 2 होईल, बरोबर आहे. मग आता हे साइन स्क्वेअर 1 मायनस हे 1 मायनस कॉस काय होईल, हे c अपॉन 2. लक्षात आलं सगळ्यांच्या. साइन स्क्वेअर θ/2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2. साइन स्क्वेअर c/2 1 मायनस कॉस c अपॉन 2 प्लस c इंटू हे पण सिमिलरली काय होईल, 1 मायनस कॉस a अपॉन 2 इज इक्वल टू. आता इथे हा 2 कॉमन येतो बघा, प्लस साईन आहे. हा 2 इंटू हा 1/2 यातला आणि 1/2 यातला हा कॉमन येतो आणि इथे कॅन्सल आउट होईल. इथे a इंटू 1 मायनस न्यूमिरेटरला आहे तो 1 a इंटू 1 मायनस कोसाइन रूल लिहायचं आहे आपल्याला. कोसाइन रूल कॉस c इज इक्वल टू काय असतं, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ab प्लस c इंटू काय असतो कोसाइन रूल, हे 1 मायनस याला अपॉन 2 थ्रू आउट आहे का, हा 2 आपण बाहेर घेतला आहे, हा 2 ऑलरेडी आपण बाहेर घेतला इथे, तो कॅन्सल पण होणार आहे. आता ब्रॅकेटमध्ये बघा, ये बाहेर 1 मायनस कॉस सी कोसाइन रूल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ab प्लस c इंटू हा 2 बाहेर गेलेला आहे, 1 मायनस कॉस ए हे b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ bc. कोसाइन रूल यूज केला. नाव आता ये तसाच इथे घ्यायचं आपल्याला, इथे काय घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन ट्वाइस ऑफ ab मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय ट्वाइस ऑफ ab प्लस c इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन ट्वाइस ऑफ bc माइनस b स्क्वेअर माइनस c स्क्वेअर माइनस माइनस प्लस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ bc इज इक्वल टू, इथे हा a आणि हा a कॅन्सल झाला, इथे हा c आणि हा c कॅन्सल झाला. आता टू बी दोन्हीकडे काय आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. मग आता इथून पुढे काय होईल, डिनॉमिनेटर एकदाच लिहायचा आणि न्यूमिरेटरची ॲडिशन लिहूया. ट्वाइस ऑफ ab मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ bc मायनस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर थ्रू आउट काय आहे, आता 2b आहे. आता इथे बऱ्याचशा टर्म्स कॅन्सल आउट होतील. काय काय कॅन्सल आउट होतं इथे,
तर हा ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर कॅन्सल आउट होईल. अजून काय कॅन्सल आउट होतं इथे? नाही, अजून काहीच कॅन्सल आउट नाही होत. ठीक आहे, इज इक्वल टू आता इथे बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर आर एच एसला काय घ्यायचं? ए मायनस बी मायनस सी. ठीक आहे, असू द्या. ह्या दोन टर्म्समध्ये ठीक आहे, हे मायनस 2b स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर आणि इथे 2b कॉमन आहे. खाली शिल्लक काय राहतं आहे? ए प्लस सी डिवायडेड बाय 2b डिवायडेड बाय 2b. आता इथे 2 तर थ्रूआउट कॅन्सल होतो पण बी कॅन्सल आउट होत नाही. काहीतरी गडबड झाली. लेट मी चेक. इथे साईनमध्ये गडबड झाली. कुठे गडबड झाली? तर हे मायनस आणि हे मायनस, हे बघा, हे ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं ना इथे, मग हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन होते म्हणून हे दोन्ही बदलले. पण हे मायनस मायनस इथे काय व्हायला पाहिजे होतं? प्लस व्हायला पाहिजे होतं. तर इथे रेड कलरने मी आता हे प्लस साईन करतो नाव. तर हे प्लस साईन आणि मग आता हा सी स्क्वेअर आणि हा सी स्क्वेअर कॅन्सल आउट होतो. म्हणजेच आता ही स्टेप पुढची काय येईल? इज इक्वल टू ट्वाईस ए बी प्लस ट्वाईस बी सी मायनस 2b स्क्वेअर अपॉन 2b. आता इथे कॉमन काय येतं न्युमिरेटरमध्ये? 2b कॉमन येतो आणि खाली काय शिल्लक राहिलं? ए प्लस सी मायनस बी अपॉन 2b. आता हा 2b कॅन्सल आउट. खाली काय शिल्लक राहिलं? ए प्लस सी मायनस बी. ए प्लस सी मायनस बी म्हणजेच आहे आर एच एस. तर इथे पॉज करा लेक्चर आणि हे लिहून घ्या. लिहिल्यानंतर पुढचा क्वेश्चन राईट डाऊन.